राज्यसभा निवडणुकीचा दाखला देत उदय सामंत यांनी काही गौप्यस्फोट आहेत ते आज कोल्हापूरमध्ये केलेले आहेत। छत्रपती घराण्याविषयी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला कशा पद्धतीने त्यांनी अपमान केला हा सांगण्याचा प्रयत्न आहे तो उदय सामंत यांनी केला आहे। काय नेमकं घडलं होतं संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी देत असताना, कारण तुम्ही एकमेव मंत्री होता की तो सगळा डायलॉग पूर्ण करत होता। मी कुठचाही गौप्यस्फोट केलेला नाही, मी सत्यस्थिती सांगितलेली आहे। कारण त्या क्लिपमध्ये जो मंत्री म्हणून संभाजीराजेने उल्लेख केलेला आहे तो मंत्री मी आहे, ड्राफ्ट लिहिणारा देखील मंत्री मी आहे। आणि छत्रपती संभाजीराजांकडनं ड्राफ्ट लिहून घेणं हे योग्य नव्हते, त्यावेळी पण मी सांगितलेलं होतं। पण छत्रपती संभाजीराजांना प्रामाणिकपणानं राज्यसभेची उमेदवारी मिळावी ही माझी इच्छा होती, त्याच्यामध्ये आम्ही सफल झालो नाही। परंतु त्यावेळी ज्या पद्धतीनं अवहेलना केली छत्रपती घराण्याची हे देखील कोल्हापूरवासियांनी विसरू नये, यासाठीच मी आज पत्रकार परिषद घेतली। पण नेमकं हे बाहेर काढण्याचं किंवा सांगण्याचं काय कारण आहे? नाही, ज्या पद्धतीनं उबाठाचे पक्षप्रमुख वाड्यावर जाऊन भेटले, त्या ठिकाणी फार आपुलकी असं दाखवलं, परंतु नक्की त्यांच्या मनामध्ये काय होतं हा दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता। इवन राहुल गांधी देखील काय काय बोलतात छत्रपती घराण्याबद्दल हे देखील तुम्हाला माहिती आहे। कोण उमेदवार आहे, प्रत्येक उमेदवाराबद्दल आम्हाला मानसन्मान आहे। मग तो महाविकास आघाडीचा असेल, आमचा महायुतीचा असेल, वंचितचा असेल, तो उमेदवार म्हणून उभा आहे, त्याच्याबद्दल आकाश असण्याचा काही प्रश्न नाही। पण ज्या पद्धतीनं काही लोकांनी छत्रपती घराण्याला पुढं करून आपली पोळी वाजून घेण्याचा प्रयत्न करतायत, ज्यांना स्वतः उमेदवारी जाहीर झाली होती ती स्वतःची उमेदवारी नको म्हणून छत्रपती घराण्याला उमेदवारी दिली, मला असं वाटतं की हे देखील छत्रपती घराण्याचा अवमानच आहे, अपमानच आहे। पण हे महाविकास आघाडी जे दाखवत आहे आता छत्रपती घराण्याबद्दल ते बेगडी प्रेम आहे असं म्हणायचं? नक्की बेगडी प्रेम आहे आणि ते साबित करण्यासाठीच आजची पत्रकार परिषद होती। इथून पुढे नेमकं कशा पद्धतीनं प्रचार असणार आहे संजय मंडलिक यांचा, कारण प्रत्येक मंत्री या ठिकाणी येऊन आता प्रचार सुरू आहे। संजय मंडलिक हे सदाशिवराव मंडलिक साहेबांचे चिरंजीव आहेत। संघर्ष काय असतो हे त्यांनी स्वतः अनुभवलेला आहे, त्यांच्या कुटुंबानं दोनदा ते खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत। यावेळी देखील फार मोठ्या मताधिक्यानं संजय मंडलिक निवडून जातील। तुम्ही एक पत्रकार परिषदेत म्हटलं की माझी नार्को टेस्ट करा, की माझी इच्छा होती संभाजीराजेंना खासदार व्हावं, त्याच्यानंतर तुम्ही फोन केला, फोनमध्ये तुम्ही काय म्हणाला होता? फोन मी केला नाही, ते फोन अनिल देसाईंना करत होते, उबाठाच्या पक्षप्रमुखांना करत होते, पूर्वीच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना करत होते, पण त्यांना रिस्पॉन्स कोण देत नव्हता म्हणून त्यांनी मला फोन केला। दुसऱ्या रिंगला मी तो फोन उचलला आणि खरोखरच मी त्यांची दिलगिरी व्यक्त केली, त्यांची माफी मागितली। या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थी मी होतो, माझा वापर केला गेला, तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरू नये ही त्याच्यामागची एक रणनीती होती, षडयंत्र होतं आणि अशा पद्धतीनं तुमचा जो अवमान झालेला आहे त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो अशी मी त्यांच्याकडे चर्चा केली। धन्यवाद। तर आपण बघितलं की संभाजीराजे यांना उमेदवारी देतो या संदर्भात केवळ बोलणे करण्यात किंवा गुंतवून ठेवण्यासाठी माझा वापर केला आणि संभाजीराजे यांचा अवमान हे उद्धव ठाकरे यांनी केला, अशा पद्धतीचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।